जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ बुधवारी सकाळी एक भीषण अपघात घडला। या अपघातात लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जाणाऱ्या नववधूसह तिचे काका आणि मामाचा मृत्यू झाला। नववधूच्या हातावरची ओली मेहंदी सुकण्यापूर्वीच तिच्यावर काळाने घाला घातला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पूजा वागळकर असं या अपघातात मृत्यू झालेल्या नववधूचं नाव आहे। तिच्यासोबत तिचे काका जगदीश वागळकर आणि मामा दत्तू भागवत यांचाही मृत्यू झाला। पूजाचं कुटुंब हे मूळचं अकोल्याचं आहे। 26 एप्रिल रोजी अकोल्यात तिचं लग्न वापी इथल्या तरुणाशी झालं होतं। त्यानंतर नववधू पूजा ही वापीला गेली होती। तिकडे सत्यनारायण आणि रिसेप्शन झाल्यानंतर ती माहेरच्या लोकांसोबत अकोल्याला येत होती। सगळेजण आनंदात होते, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। ते ज्या गाडीने येत होते तिचं डाव्या बाजूचं पुढचं चाक अचानक निखळलं, त्यामुळं गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरवर आदळून उलटली। त्यात पूजासह तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य 7 जण गंभीर जखमी झाले। आम्ही अकोल्याहून आलो होतो, कालच आलो होतो आम्ही। आता मी आमच्या ताईला घेऊन घरी चाललो होतो, त्या ऑटोमध्ये आमचा अपघात झाला आहे। या आम्हाला पण माहिती नाही पडली गाडी कुठे घुमली काय घुमली, आम्हाला काहीच माहिती नाही पडलं। तसं माझे मोठे पप्पा राहतात मुंबईला, ताईच्या लग्नासाठी आता इकडे आले होते। म्हणजे ताई, मोठे पप्पा, मम्मी, मोठी मम्मी आणि बहीण एक, ते राहतो मुंबईला। पण आता लग्न उठलं त्यामुळे ते आता अकोला आले होते घरी माझ्या। तर लग्न 26 तारखेला झालं। 26 तारखेला लग्न झालं तर आम्ही वापस घ्यायला आलो होतो, ताईला घेऊन चाललो होतो। हे अपघात झाला आमच्यासोबत। क्लोजर आम्ही होतो 12 जण, 4-5 जण जखमी आहेत आणि 1 जणाची डेथ झाली वाटते। पहिले वापीला गेले, इकडनं 9 जण आम्ही नवरीला आणायला तिकडून वापीहून। रात्री 12चा निघाल फंक्शन झालं। माझी मोठी मुलगी मधात होती, बाजूला छोटी मुलगी, आमच्या मावशीची मुलगी बाजूला होती, आम्ही बाकी पाठी होतो। आम्ही नाश्ता केला पहिले मध्ये, भजी वगैरे चहा पाणी पिलं। झोपीला ड्रायव्हर पूर्ण, मी तर झोप 2 तास त्याला झोपवलं। कसं पुढे काय टायर तुटून पडायला म्हणतो काय माहित नाही। हो, नवरीला घेऊन 26 तारीख लग्न आलं मग माझ्या मुलीचं। काय आमच्या इकडे सत्याची पूजा। हो, ते नवरीकडे राहायचं ना, मुलीचा नवरा, ते फंक्शन झालं। 26चं लग्न आलं। हो, रात्री 12चा निघालो आम्ही, 9 जण। नाही, ड्रायव्हर मध्ये चाक तुटलं, मी बी खाली दबलो, कस तरी बाहेर आलो, मी ओढलो माणसं। हो, पाठीमागं बसलो होतो, मोठ्या बोरीला जास्त मार लागेल। मी गुजरात वापीवरून अकोल्याकडे रवाना येत होतो, तर येताना गाडीचा टायर निघून गेलं समोर कंडक्टर साईडने। समोरचं टायर, कंडक्टर साईडचं जे टायर असते ते निघून गेलं आणि बाजूने ट्रक उभा होता, कंटेनर उभं होतं, त्या कंटेनरला गाडी फुटली आणि पलटी झाली। किती लोक होते? त्यातनी होते 12 जण, मी धरून। अच्छा, कसले प्रवासी होते? प्रवासी होते, नवरी आणण्याचा कार्यक्रम होता, लग्न झालेलं होतं, नवरी आणण्याचा कार्यक्रम। कुठून ते कुठून जात होते? म्हणजे कुठून जात होते? वापी ते अकोला, गुजरात टू अकोला। अच्छा, म्हणजे नवरी परत येत होते? हा, नवरींना परत आणत होते। अपघातानंतर जखमींना तातडीने जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्या ठिकाणी स्थानिकांनी मदत कार्य राबवलं। आज सकाळी वापीहून अकोला जाण्याकरता एक वराड कुजर गाड्यामध्ये जात होते लग्नाचे, आणि माझ्या मित्राचा मला कॉल आला करंजच्या अकोल्याहून की आमच्या गावच्या लोकांचा ॲक्सिडेंट झाला आहे। तर मी त्यांना कॉल केला, ते सिव्हिलला आले। ते इथं 3 पेशंट डेथ झाले, एक नवरी आणि 2 जेंट्स होते ते डेथ झाले, आणि एक बच्चू आहे ते आता थोडं सिरियस आहे, बाकी 4 थोडे स्टेबल आहे। त्याच्यात आहे ना 9 कॅज्युअल्टी आहेत, आणि त्याच्यातले 3 ब्रॉड डेड आलेले आहेत आपल्याकडे, आणि एक बच्चू ते CIC ला आपण ठेवलेलं आहे। असं हे काय वराडचे होतं लग्नाचं देखील? हा, लग्नाची। यामध्ये नवरी देखील डेट झालेली? नवरी डेट झालेली आहे। लग्नानंतर वागळकर कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं। ते वापीहून हसत खेळत अकोल्याला परत येत होते, पण नियतीच्या क्रूर खेळीने त्यांचा आनंद एका क्षणात हिरावून घेतला। पूजाचा संसार फुलण्यापूर्वीच कोलमडून पडला।
अशी दुर्दैवी वेळ कुणावरही येऊ नये असं प्रत्येकजण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये म्हणत होता. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.